नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शहरातील मुलींच्या जन्मदरास प्रोत्साहन देण्यासाठी लेक लाडकी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार जन्म झालेल्या मुलीच्या नावावर 30,000 रुपये बँकेत ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी दिली. शहरात मुलींचा जन्मदर सध्या 1,000 मुलांमागे 938 इतका आहे. त्यामुळे मुलींच्या जन्मदरामध्ये वाढ व्हावी, तसेच स्त्रीभ्रूण हत्या रोखली जावी या हेतूने महापालिका हद्दीत जन्म घेणाऱ्या मुलींच्या नावावर 10,000 पालकांकडून तसेच 20,000 रुपये महापालिकेकडून देण्यात येणार आहेत. यामुळे 30,000 रुपयांची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सुमारे 1 लाख रुपये असावे, अशी अट त्यामध्ये घालण्यात आली आहे. ही योजना राबवण्यासाठी महापालिकेच्या वतीने 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेचे 2013 ते 14च्या अर्थसंकल्पात लाडकी लेक या योजनेसाठी सुमारे 5 कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु मुलींच्या घडलेल्या जन्मदराचे प्रमाण पाहिले तर महिला बाल कल्याण समितीने त्यासाठी कोट्यवधी रकमेची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे, असेही तांबे यांनी सांगितले. मराठी साहित्यात लेखिकांची उपेक्षा होत आहे, अशी खंत ज्येष्ठ लेखिका प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने शांतादेवी शिरोळे लेखिका पुरस्कार रेखा बैजल यांना इंगोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, डॉक्टर कल्याणी दिवेकर उपस्थित होत्या. इंगोले म्हणाल्या, ग्रामीण साहित्याकडे दुर्लक्ष होते. लेखकांना जात वर्गात विभागू नये. सर्व लेखिका एकाच जातीच्या आहेत. लिहिणाऱ्याचीही जात बघू नये. पुरस्काराला उत्तर देताना बैजल म्हणाल्या, ग्रामीण साहित्य आणि शहरी साहित्य असा फरक केला जातो. यामुळे लेखनावर परिणाम होतो. मात्र ग्रामीण साहित्य मनाला अस्वस्थ करते. शहरी साहित्य स्वप्नवत आहे. साहित्य क्षेत्रात ग्रामीण साहित्य, शहरी साहित्य, दलित साहित्य अशा वेगवेगळ्या चुली मांडल्या जातात. या चुली साहित्य क्षेत्राचा विकास होण्यासाठी फायदेशीर आहेत, असेही त्यांनी नमूद केले. कुटुंबाच्या वतीने आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेने हा कार्यक्रम घेतलाय. प्रत्येक वेळी पुरस्कार हा मिळतो. 27 पुरस्कार मला मिळालेले आहेत. आणि जेव्हा हा पुरस्कार घेते तेव्हा लक्षात आलं की पहिला पुरस्कार सुद्धा मला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता, दिबा मोकाशी पुरस्कार. माझ्या स्वप्नाचा या संग्रहाला. आणि मी 2 अर्थाने मला या पुरस्काराचं नेहमी मला महत्त्व जाणवतं. एक तर मी जालन्यात असते आणि जालना म्हणजे इतकं कुठेतरी एका कोपऱ्यात असलेलं असं गाव आहे. आणि त्यामुळे हम वहाँ है जहाँ पर कुछ हमारी खबर नहीं आती. म्हणजे इकडे कोण वाचतं, कोण कसं काय माझं लिखाण आवडतं की नाही हे मला तिथेपासून कळत नाही. पण जेव्हा एखादा पुरस्कार मिळतो तेव्हा खरोखर एक कौतुकाची थाप तुम्ही मला देता असं मला वाटतं. आणि त्याचवेळी जे मी थोडंफार लिहिते, आता त्यांनी सांगितलं की थोडं लिखाणात वेगळेपण आहे. म्हणजे माझे अनुभव घेण्याची जी तऱ्हा आहे, तर मी प्रत्येक अनुभव हा व्यक्ती म्हणून घेतलेला. स्त्री म्हणून त्याचा कधी एक चष्मा लावला नाही. व्यक्ती म्हणून हा अनुभव जेव्हा घेतलेले तेव्हा तो अनुभव मी लिहिते आहे. हा अनुभव स्त्री म्हणून लेखिका म्हणून जेव्हा कोणी वाचतं काही वेगळं आहे, तर तो कसा वाटतो, तो कितपत पेलतो, कितपत रुजतो. तेव्हा या तऱ्हेने जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा तेही लक्षात येतं की नाही, मी हे लिहिते कुठेतरी हे भावतं आहे सगळ्यांना. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. डॉक्टर बाळ मालेगावकर यांनी युवकांना हाताशी धरून माणूस बनवण्याचे कार्य केले असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले. डॉक्टर बाळ मालेगावकर स्मृती समिती पुणेच्या वतीने श्रीकांत प्रकाशनाने तयार केलेल्या बाळगुणी रमले सारे या डॉक्टर बाळ मालेगावकर यांच्या सहृदयांनी लिहिलेल्या आठवणींवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन भाई वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर कल्पना मालेगावकर यांनी या पुस्तकाचे संकलन केले आहे. यावेळी ॲडव्होकेट श्रीकांत मालेगावकर, डॉक्टर कल्पना मालेगावकर, राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस प्रदीप गारटकर, डॉक्टर तेजस्विनी मालेगावकर, दीपा चिटणीस, सिद्धांत मालेगावकर व्यासपीठावर उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामात युवकांना सहभागी करून पोर्तुगीजांविरुद्ध पुकारलेल्या लढ्यात युवकांना सहभागी करून घेणे तितकेसे सोपे नव्हते, पण ही अवघड कामगिरी डॉक्टर मालेगावकर यांनी यशस्वीपणे पेलल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे, असे भाई वैद्य यांनी नमूद केले. बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर बाळ मालेगावकर यांनी पत्रकारिता, कामगार क्षेत्र, राजकीय क्षेत्र इत्यादींमध्ये संवेदनशीलता जपत समाजावर अखंड प्रेम केले. ते त्यांची पत्नी डॉक्टर कल्पनाच्या सहकार्यामुळेच. अशा वैविध्यपूर्ण जीवन असलेल्या डॉक्टर मालेगावकर यांचे चरित्र पुस्तकरूपाने प्रसिद्ध व्हावे अशी अपेक्षाही भाई वैद्य यांनी व्यक्त केली. माझे तर असं मत आहे की बाळ मालेगावकरांचं चरित्र लिहिलं गेलं पाहिजे आणि तुम्ही ते चरित्र निश्चितच लिहू शकाल असा मला आता विश्वास आहे. बाळ मालेगावकर, प्रभाकर गारटकर आणि नारायण आठवले ही त्रिमूर्ती एक विलक्षण. मला आठवत आहे गोव्याचा सत्याग्रह आला आणि निघाले लगेच गोव्याचा सत्याग्रह. गोव्याच्या सत्याग्रहाला तरुण वर्गाने जाणं, तरुण मुलांनी जाणे काही सामान्य गोष्ट नव्हती त्यावेळेला, कारण कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल याचा काहीच भरोसा नव्हता. पोर्तुगीजांचं संबंध वागणं हे अत्यंत निर्घृण, क्रूर अशाच तऱ्हेचं होतं. परंतु ही तरुण मंडळी ध्येयवादाने अशी भरलेली होती की गोव्याचा सत्याग्रह असो, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, ज्या जिद्दीने त्यांनी उडी घेतली होती ती जिद्द त्यांची, त्यांचं सळसळतं तारुण्य हे आजही प्रेरणादायी मला माझ्यासारख्याला वाटतं. डॉक्टर बाळ मालेगावकर म्हणजे चालते बोलते सल्ला केंद्र होते. समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉक्टर मालेगावकर यांचे व्यक्तिमत्व अभ्यासपूर्ण होते. स्वतः मालेगावकर यांनी उत्तरार्धात कॅन्सरसारखी व्याधी झालेली असतानाही मी आणि माझा कॅन्सर हे पुस्तक लिहून कॅन्सरग्रस्त रुग्णांना या पुस्तकाद्वारे मार्गदर्शनाबरोबरच धीर देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे, असे मत प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केलं. पुस्तक प्रकाशनानंतर महेंद्र गणपुले यांचा हास्यनगरी हा कार्यक्रम रसिकांसाठी सादर करण्यात आला. कुसुमाग्रजांच्या कवितांचं अत्यंत सोप्या भाषेतील रसग्रहण डॉक्टर अरुणा ढेरे यांनी आपल्या एक कवी एक भाषा या व्याख्यानमालेअंतर्गत केले. रसिक मित्र मंडळ पुणेच्या वतीने एक कवी एक भाषा व्याख्यानमाले अंतर्गत कवी कुसुमाग्रजांच्या कवितांवर डॉक्टर ढेरे यांचं व्याख्यान आयोजण्यात आलं होतं. राजकीय पारतंत्र्याचा उद्वेग दर्शवणारी, त्याविषयी चीड व्यक्त करणारी कुसुमाग्रज यांची कविता असल्यामुळे ते समाजाच्या चारित्र्याचे भाष्यकार होते, असा उल्लेख ढेरे यांनी केला. भूतकाळ दिसणं आणि भविष्यकाळाचा वेध घेत येणं हे श्रेष्ठ कलावंताचे लक्षण मानले जाते. त्यांना त्यांचा कालक्षण अचूक पकडता आला, म्हणूनच ते विशाखातून राजकीय आणि सामाजिक परिस्थितीला आव्हान करू शकले, असे मत ढेरे यांनी मांडले. पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या कवितेतून कुसुमाग्रजांनी एक खगोलशास्त्रीय सत्य एका चिरंतन प्रेम कहाणीतून मांडलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, असे ते बेधडकपणे म्हणू शकले. कवितेतलं मौनही कसं बोलकं होतं हे देखील कुसुमाग्रजांनी काही कवितांचे शेवट वाचकांवर सोडून अत्यंत प्रभावीपणे दाखवलं. ज्याला स्त्री नेमकी समजली त्या पुरुषाने लिहिलेल्या स्त्रीच्या कविता फार कमी आहेत. स्त्री नव्हे स्त्रीत्व, ती नव्हे त्या या कवितेत रडणारं स्वामित्व आणि हसणारं दास्य ही ओळ येते. ती स्त्रीचं आयुष्य नेमकेपणाने कळलेल्या कवीकडूनच. उतरणीवरची कविता, या चंद्राचे त्या चंद्राचे
निसर्गाचे मुळीच नाही काही नाते, कवितेविषयी भावना व्यक्त करणारी कविता, अटळ मृत्यूची आणि स्मृतीविषयक कविता यासारख्या इतरही विविध कवितांचं नितांत सुंदर रसग्रहण डॉक्टर अरुणा ढेरे यांनी केलं. कुसुमाग्रजांचा जीवनवादी दृष्टिकोन, जीवनाचा समजूतदार स्वीकार आणि सकारात्मकता यांच्या कवितेतून कायम जाणवत असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA फाइनेंस, HR and मार्केटिंग, BCA, BBA, MBA and MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. सर फाउंडेशनच्या वतीने पहिल्या पालक दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश व डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना महापालक सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा जंगलातील आदिवासींची 40 वर्षे सेवा करून त्यांचे पालकत्व स्वीकारलेले आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश बुटले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी फाउंडेशनचे सल्लागार यमाजी मालकर, प्रसाद मिराजदार उपस्थित होते. भारतात शिक्षक, बालक, मदर्स, फादर्स डे साजरे केले जातात. मात्र युवा पिढीला घडवणाऱ्या, मुलांवर पहिले संस्कार करणाऱ्या पालकांच्या नावाने कोणताही दिन साजरा केला जात नाही. त्यामुळे सर फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी जुलै महिन्याच्या 4थ्या रविवारी पालक दिन साजरा केला जाणार आहे. यंदा 28 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता पालक दिनानिमित्त कोथरूड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बालशिक्षण सभागृहात आमटे दाम्पत्याला महापालक सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे यावेळी उपस्थित राहणार आहेत, असेही सांगण्यात आले. हृदयरोगासाठी वेळेत उपचार मिळण्याचे आवश्यक असल्याचे मत हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित जोशी यांनी व्यक्त केले. डॉक्टर गुरुनाथ परळे लिखित सहृदय पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर रणजित जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉक्टर अभिजित जोशी, डॉक्टर गुरुनाथ परळे, नंदिनी तांबोळी आदी उपस्थित होते. डॉक्टर जोशी म्हणाले, हृदयविकार आल्यास पहिला तास महत्त्वाचा असतो. उपचारास उशीर झाल्यास गुंतागुंत वाढत जाते. यामुळे डॉक्टरांना इंजेक्शनद्वारे रक्ताच्या गुठळ्या काढायच्या का अँजिओप्लास्टी करायची याचा निर्णय घ्यावा लागतो, असेही ते म्हणाले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.